त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पारोळा तालुका की तुमच्याकडे मात्र 13 तारखेपासून 13 जूनपासून ते 17-18 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा हे मोसमी पाऊस दाखवलोय. सर्वदूर नाही पडणार पण वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांना घ्यायचा. त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील अशीच परिस्थिती राहील. विदर्भामध्ये देखील काय होईल, 13 जूनपासून ते 17-18 पर्यंत, 13, 14, 15ला 18, 17-18च्या दरम्यान तिकडे विदर्भात देखील काही जिल्ह्यामध्ये दाखल होईल. पण हे सगळीकडे दाखल होणार नाही, काही भागात होईल. 20 जून ते 30 जूनमध्ये होईल. मग त्याच्यामध्ये मात्र आणखीन जवळपास खूप ठिकाणी भरपाई झालेली दिसत. म्हणून शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पेरणी करत असताना निर्णय स्वतः घ्यावा. कारण की काय होतं, जमिनीमध्ये ओल नसाल, 4 बोटावर पेरणी केली तर ती फेल जाते. म्हणून चांगली ईदभर ओल गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्या. परत एकदा शेतकऱ्याला सांगतो, हे मोसमी पाऊस कसा आहे, दक्षिण महाराष्ट्राकडून आलेला आहे, कर्नाटकमधून आलेला आहे. त्याच्यामुळे काय होईल ते ह्यामध्ये 9 आज देखील 9, 10, 11, 12 पर्यंत काय होणार आहे, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा,